नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे ते त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जयंती विशेष मराठी निबंध. काय पाहणार आहोत? राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जयंती विशेष मराठी निबंध. तर चला पाहूयात. भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्वे अशी आहेत की ज्यांचे कार्य काळाच्या मर्यादा ओलांडून पिढ्यानपिढ्या समाजाला प्रेरणा देत राहते. अशाच थोर व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे राजमाता जिजाऊ भोसले, ज्यांना आपण प्रेमाने जिजामाता म्हणून ओळखतो. जिजामाता जयंती दरवर्षी 12 जानेवारी रोजी साजरी केली जाते. सन 2026 मध्ये साजरी होणारी जिजामाता जयंती ही केवळ एक उत्सव नसून आदर्श मातृत्व, राष्ट्रभक्ती, संस्कार आणि स्त्री शक्ती यांचे स्मरण करून देणारा महत्वपूर्ण दिवस आहे. जिजामातांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे झाला. त्यांचे वडील लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील एक पराक्रमी, धैर्यवान आणि प्रतिष्ठित सरदार होते. त्यामुळे जिजामातांना बालपणापासूनच शौर्य, स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि राजकारणाचे संस्कार मिळाले. या काळात स्त्रियांचे जीवन मर्यादित असताना जिजामातांनी मात्र विचारांनी आणि कृतीने स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. जिजामातांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. पुढे त्यांनी शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी पुत्र लाभला. जिजामातांनी शिवाजी महाराजांचे संगोपन केवळ आई म्हणून नव्हे तर एक गुरु, मार्गदर्शक आणि राष्ट्र निर्मितीची संकल्पना देणारे प्रेरणादायी व्यक्ती म्हणून केले. त्यांनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत, संत परंपरा, नीतिकथा आणि धर्मग्रंथांमधील आदर्श सांगितले. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, दुर्बलांचे रक्षण करणे, सत्य आणि न्याय यांचे पालन करणे हे संस्कार त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनावर खोलवर बिंबवले. पुण्याच्या लाल महालात जिजामातांनी शिवाजी महाराजांचे संगोपन केले. त्या शिवाजी महाराजांना तलवार चालवण्याबरोबरच वेग, संयम आणि प्रजेबद्दल करुणा यांचेही धडे देत स्वराज्याची संकल्पना सर्वप्रथम जिजामातांनीच शिवाजी महाराजांच्या मनात रुजवली असे इतिहासकार मानतात. हे राज्य कोणाचे असा प्रश्न त्यांनी शिवाजी महाराजांना विचारून हे राज्य जनतेचे आहे ही भावना त्यांच्यात निर्माण केली. जिजामातांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक दुःखद प्रसंग अनुभवले. राजकीय संघर्ष, कुटुंबातील संकटे आणि अपमान सहन करूनही त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही. आपल्या पुत्रावर आणि स्वराज्याच्या स्वप्नावर त्यांचा अढळ विश्वास होता. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक यशामागे जिजामातांचे संस्कार आणि मार्गदर्शन स्पष्टपणे दिसून येते. 17 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर जिजामातांचे निधन झाले. योगायोग म्हणजे याच वर्षी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. जणू स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतरच जिजामातांनी आपले नश्वर शरीर सोडले. त्यांचे जीवन हे त्याग, कर्तव्य आणि राष्ट्रप्रेमाचे जिवंत उदाहरण आहे. जिजामाता जयंती 2026 निमित्त महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वाडे, नाट्यप्रयोग, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. समाजातील विविध संस्था जिजामातांच्या विचारांचा प्रचार प्रसार करतात. या कार्यक्रमांचा उद्देश नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देणे आणि आदर्श मूल्यांचे
संस्कार घडवणे हा असतो. आजच्या काळात जिजामातांचे विचार अधिकच महत्वाचे वाटतात. त्यांनी दाखवलेले आदर्श मातृत्व, स्त्रीशक्ती आणि राष्ट्रभक्ती हे आजच्या समाजासाठी दिशादर्शक आहेत. जिजामातांनी सिद्ध करून दाखवले की एक माता समाजाचे आणि राष्ट्राचे भविष्य घडवू शकते. स्त्री ही केवळ घरापुरती मर्यादित नसून ती समाज परिवर्तनाची शक्ती असू शकते हे त्यांच्या जीवनातून स्पष्ट होते. शेवटी असे म्हणता येईल की जिजामाता जयंती 2026 हा दिवस आपल्याला इतिहासाची जाणीव करून देतो आणि आपल्या कर्तव्यांची आठवण करून देतो. जिजामातांचे विचार, त्याग आणि राष्ट्रप्रेम आत्मसात करून त्यानुसार आचरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आदर्श नागरिक, जबाबदार समाज आणि सशक्त राष्ट्र घडवण्यासाठी जिजामातांचा आदर्श आपण सर्वांनीच अंगीकारला पाहिजे. अशा प्रकारे राजमाता जिजाऊ साहेब यांच्याविषयीचा निबंध संपलेला आहे. तुम्हाला हा निबंध आवडला का? हा निबंध जर आवडला असेल तर हा निबंध जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.